नमस्कार. मी सीए अक्षय विपिन ठक्कर. सर्व लोकांना हे जाहीर करतोय, खास करून गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, रेल्वे कर्मचारी एम्प्लॉईज, बीएमसी एम्प्लॉईज, पोलीस कर्मचारी बी- आणि बेस्ट बस कंडक्टर. खास करून तुम्हाला सांगतोय की मार्केटमध्ये असं धांदळ चालली की आम्ही 5-10% घेतो. तुमचा टीडीएस जो कट झाला आहे तो आम्ही पूर्ण रिफंड करतो तुम्हाला. आता ते रिफंड कसं होतं, तर ते फेक डिडक्शन टाकून रिफंड होतो. ज्यांच्या हाऊस प्रॉपर्टी लोन नाही आहे ते सुद्धा दाखवलं जातात आणि काही फेक डिडक्शन टाकून ते तुम्हाला पूर्ण रिफंड करू शकतात. त्यांनी काय होणार, तुम्हाला नंतर 3-4 वर्षानंतर इन्कम टॅक्स नोटीस काढणार आणि पुरावा मागणार, म्हणजे प्रूफ मागणार की आम्हाला दाखवा की हे पेपर कुठे आहे, हे पेपर कुठे आहे. तर तुम्ही काय करणार? आणि टीडीएस म्हणजे काय आहे, ते टॅक्स तुम्ही सरकारला कट भरलाय, ते तुमची सॅलरी मध्ये कट झालाय, ते तुमचा रिफंड घ्यायचं. तसं रूल नाही आहे की रिफंडच घ्यायचा आहे. ते तुमचं टॅक्स ऑलरेडी कट झाला आहे. नंतर आयटीआर फायलिंग असतं. आयटीआर फायलिंग एक डॉक्युमेंट असतं जे तुम्हाला लोन पेपर की केव्हाही कुठेही गोष्टीसाठी काम येतं. ते रिफंड साठी टॅक्स नाही असतं. तर तुम्ही 5-10% घेऊन तुम्हाला सांगणार की रिफंड घेतो, रिफंड घेतो. आता माझे पोलीस कर्मचारी जे आहे, तुम्ही लोक 10 क्वेश्चन विचारतात आम्हाला. तर आता तुम्ही हे का ना विचारत की तुम्ही पूर्ण रिफंड कसा आणू शकता, पूर्ण रिफंड कशा, तुम्ही कशाला ते बघताय की 10% घेऊन. आता समजा कोणाचा 80,000 कट झालाय, तर तुम्ही विचारता 8,000 कट झाला, 72,000 तर मला आलाय. तर हे तुम्ही तेच विचार करताय. तुम्ही ते 70,000 बघताय, पण कसं आलंय तुम्हाला माहिती आहे ते इलिगल आहे. समजा काय झाला तर तुमचाच डिपार्टमेंट तुम्हाला फॉर्जरी म्हणून तुमच्याच वर केस टाकणार आणि अंडर करणार तुम्हाला. तुम्हाला हे का नहीं कळत कि जो 72,000 आपको आएगा वो 2 पल का खुशी रहेगा। दो दो पल का खुशी ले रहे आप। 3-4 साल के बाद जब नोटिस आएगी तो आप प्रूफ किधर से देंगे उनको? तो मी एक रिक्वेस्ट करतो की हे धांदळीत पडू नका. ते रिफंड साठी नसतं अमाऊंट. ते ऑलरेडी टॅक्स कट झालाय. तुम्हाला आयटीआर फायलिंग करायचं आहे, आयटीआर फायलिंग, नाही टॅक्स रिफंड. तुम्ही 10% द्या, 15% द्या, अर्धा द्या. अरे कोण कोण सांगतात अर्धा घ्या, अर्धा तरी आला पाहिजे. अरे तो टॅक्स कट झाला आहे, ते रिफंड साठी नाही असतो. 5-10% ते मार्केटमध्ये घेतलाय आणि तो 8,000 घेऊन तुमच्या 80,000 काढून देणार. नंतर तो रफूचक्कर होणार, तिचा फोन बंद करून टाकणार. तर तुम्ही काय करणार? आणि आधार कार्ड, पॅन कार्ड हे कोणाचं सबमिट होतं? तुमचं सबमिट होतं. हे तुम्ही कळा. हे तुम्ही स्वतःही कळा. आणि तुम्ही पोलीस आहे की किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉय, तर तुम्ही का विचार नाही करत की तो कसा आणतोय रिफंड? तर रिफंड 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 हे बंद करा आणि लीगली प्रॉपरली काम करा. तेच माझे एक माझ्या तर्फेने जाहीर करायचं होतं मला. जय हिंद.